हेमंतप्पा गोडसे यांच्या संपर्क कार्यालयाचं आज उद्घाटन होत आहे। या प्रसंगी आपल्यामध्ये उपस्थित असलेले व्यासपीठ असलेले सर्व पक्षाचे सन्माननीय सर्व प्रतिनिधी, प्रत्येकाचं नाव घेणं खरोखर शक्य आहे। आता आपल्याला मोलाचं मार्गदर्शन प्रकाश जी गोंडे यांनी केलं आहे, नागरिक वंशी आहे, सलीम अहमद शेख आहे, त्याचबरोबर सर्व उपस्थित सन्माननीय मान्यवर आहेत, सर्व लोकप्रतिनिधी आहेत, सर्वांचं सर्वप्रथम मी स्वागत करते। आपल्या जिथे संपर्क कार्यालयाची सुरुवात होते आहे त्याच्या शेजारी जवळपास 5 वर्षापासून आपलं संपर्क कार्यालय इथे सुरू आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की ह्या 5 वर्षाच्या कालावधीत जवळपास अनेक गोरगरीब इथे आलेले असतील, ज्यांना आपण योजनांच्या माध्यमातून प्रत्येकाला लाभ दिलेला आहे आणि प्रत्येक लाभार्थी इथे तुम्ही कुठेही गेले तर कोणी ना कोणी लाभार्थी आपल्याला प्रचार करताना नक्कीच दिसेल आणि त्यामुळे एवढंच आपल्याला सांगायचं आहे की आपण खरं तर आज संपर्क कार्यालय उद्घाटन झाल्यानंतर त्यांनी खूप महत्वाची एक गोष्ट आपल्याला इथे सांगितलेली आहे की आपण सर्वजण प्रचाराला लागलेलो आहोत किंवा लागणार आहोत, परंतु आज दिवसभरात काय केलं हे आपण इथे येऊन आपण इथे सांगितलं पाहिजे की आज आम्ही या भागात गेलो किंवा इथे रॅली काढली, इथे सभा घेतली आणि त्यानंतर उद्याचं नियोजन काय आहे हे पण इथे समजून घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीने प्रत्येक कार्यकर्त्याने, प्रत्येक पदाधिकाऱ्याने मला वाटतं पुढे जाऊन काम केलं पाहिजे। कारण आजपासून आपण दिवस मोजले तर बरोबर 10 दिवस आपल्याकडे आहे। आपल्या या सातपूर भागात जवळपास 4 प्रभाग इथे येतात, 8 नंबरचा प्रभाग, 9 नंबरचा, त्याचबरोबर 10 नंबरचा आणि 11 नंबरचा असे 4 प्रभाग इथे आहेत आणि या सर्व सातपूर भागात कुठे ना कुठे प्रत्येक ठिकाणी सर्व पक्षांचे इथे प्रतिनिधी आहेत आणि त्यामुळे मला वाटतं काम करताना आपल्याला प्रत्येकाला सोपं जाणार आहे। इथे बरेच जण जे व्यासपीठावर बसलेले आहेत सर्वजण तेवढ्याच ताकदीचे आहेत की ज्यांनी ताकद लावल्यानंतर त्या भागात निश्चितच मोठा परिणाम तिथे होणार आहे। आज जर आपण सातपूर भागात बघितलं तर इथे मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक संघ आहे, त्याचबरोबर मार्केट आहे आणि त्यामुळे आपण प्रचार करताना तिथे जाताना मला वाटतं प्रत्येक मंडळाला इथे जर संपर्क केला तर निश्चित त्याचा चांगला परिणाम आपल्याला इथे बघायला मिळणार आहे। आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण गेल्या 10 वर्षापासून काम करत आहोत आणि आपण प्रत्येक ठिकाणी सांगतो की मोदीजींनी अनेक कामं या आपल्या देशासाठी केली आहेत, तळागाळातील लोकांपर्यंत अनेक योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत। ते शेकडो नव्हे लाखो लाभार्थी या देशात आज मोदीजींच्या माध्यमातून काही ना काही लाभ त्यांना मिळालेला आहे आणि या जर योजना सांगायचं ठरवल्या तर खूप मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे मी आता प्रत्येक योजनेचा उल्लेख करणार आहे, परंतु आपल्याला मोदीजी का गरजेचं आहे, कारण आपल्याला हिंदू राष्ट्र निर्माण करायचं आहे, त्याकरता आपल्याला मोदीजी आपल्याला हवे आहेत। त्याचबरोबर आपल्याला समान नागरिक कायदा आणायचा आहे, त्याकरता आपल्याला मोदीजी पाहिजे आहेत। एक देश एक निवडणूक आपल्याला पाहिजे आहे, म्हणून आपल्याला मोदीजी हवे आहेत। त्यामुळे या सर्व पुढचा विचार आपण केला पाहिजे, महत्वाचा विचार आपण करून मगच आपण खरं तर हे काम मोठ्या पद्धतीने करू शकतो। आज आपण बघतो की प्रत्येक जण स्वतःचा विचार करतो, आमच्यापर्यंत पोहोचले नसतील, आमच्या भागात हे काम झालं नसेल, परंतु मला वाटतं राष्ट्रहिताचा आपण विचार केला पाहिजे। मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला एक जागा ही खूप महत्वाची आहे आणि त्यामुळे कुठलाही विचार न करता आपण येणाऱ्या 20 तारखेला प्रत्येक व्यक्तीला आपण आग्रह करायचा आहे की शिवसेनेला आणि शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंतप्पा गोडसे म्हणजे धनुष्यबाण याच्यावर आपल्याला मतदान प्रत्येकाला करायचं आहे। हा आग्रह आपण प्रत्येक नागरिकापर्यंत करून मला वाटतं मोठ्या मताधिक्याने आपल्याला हेमंतप्पा गोडसे यांना निवडून द्यायचं आहे आणि आदरणीय मोदीजींना आपल्याला पंतप्रधान करायचं आहे। त्यामुळे आपण इथून जाताना एकच निश्चय मनाशी घेऊन जायचा, एकच संकल्प करून जायचा आहे की आपल्याला हेमंतप्पांना निवडून आणायचं आहे। प्रत्येकाने एक सकारात्मक मानसिकता ठेवा, कारण आपण ज्या वेळेला प्रचार करतो त्यावेळेला अनेक निगेटिव्ह लोक देखील आपल्या समोर येतात, काही गोष्टी मांडतात, परंतु प्रत्येकाला आपल्याला सडीतोड उत्तर देता आलं पाहिजे किंवा आपला हा मुद्दा हा व्यवस्थितपणे मांडून त्यांना कसं आपल्याला धनुष्यबाणाकडे वळवता येईल हा प्रयत्न आपण केला पाहिजे असं मला वाटतं। आपला हा भाग खरं तर महायुतीचा बालेकिल्ला
आणि जसं मला आपल्याला अनेक मान्यवरांनी इथल्या सांगितलं की फक्त भाषण नको, आपल्या प्रत्येकाला कृती केली पाहिजे. त्या दृष्टीने प्रत्येकाने सकारात्मकतेने सक्रिय होऊन प्रचारात सहभागी व्हा. हेमंत आप्पा गोडसेंना मोठ्या मताधिक्याने निवडून आणा. मागच्या निवडणुकीत